हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांच्या आवडीचे मस्त असे चुरमुऱ्याचे गोड लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। बघा, अगदी 2 ते 3 साहित्यापासून हे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर चुरमुऱ्याचे लाडू बनवायचे त्यासाठी इथे मी मोठ्या बाउलनी बघा 2 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत। हे चुरमुरे मी छान चाळून घेतलेत। आमच्याकडे तर याला चुरमुरे म्हणतात बघा, काही ठिकाणी याला मुरमुरे सुद्धा म्हणतात। तर 2 वाटी चुरमुऱ्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक असा गूळ घेतलेला आहे। हा गूळ मी छान खिसून घेतलाय, म्हणजे बारीक करून घेतलेला आहे। बघा, इथे गोड प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तर बघू शकता इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढई जास्त गरम करायची नाही, मीडियम गॅसवरतीच बघा आपल्याला हे चुरमुरे छान असे मस्त भाजून घ्यायचेत। म्हणजे जास्त असा रंग बदलेपर्यंत नाही, अगदी हलकासा रंग मतलब थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे चुरमुरे छान भाजून घ्यायचेत। बघू शकताय अगदी 1 मिनिटासाठी चुरमुरे मी भाजून घेणार आहे। जर जास्त वेळ ठेवलं तर काय होतं बघा, चुरमुरे खालून करपू शकतात, त्यामुळे अगदी 1 मिनिटासाठी ठेवायचे। तर माझ्याकडून सुद्धा बघा अगदी 2 मिनिटासाठी चुरमुरे थोडंसं जास्त वेळ ठेवलं गेलं, तुम्ही अगदी 1 मिनिटासाठी ठेवा। इथे बघू शकताय चुरमुरे छान असा कुरकुरीत झालेले आहेत। बघा, मी साईडला काढून घेते। आता दुसरी कढई मी गॅसवरती ठेवली आहे। त्या कढईमध्ये बघा मी साधारण मोठ्या चमच्याने 1 चमचा तूप घेतलेला आहे। माझ्याकडचा चमचा मोठा आहे त्यामुळे मी 1 चमचा घेतले। तुम्ही बघू शकता 1 चमचाभर तूप घेतले। तूप छान गरम करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी गूळ घालून घेतलाय। गूळ आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे, अगदी छान वितळवून घ्यायचा आहे। बघा, इथे मी खिसून घेतलाय त्यामुळं गूळ वितळण्यासाठी बघा जास्त टाइम लागणार नाही, लवकर वितळला जाईल। किंवा तुम्ही असा जरी गूळ घेतला तरीही चालेल, कारण शेवटी आपल्याला गूळ वितळवायचाच आहे। तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने गूळ छान असा वितळवून घेतेय। गुळाच्या ज्या गाठी आहेत त्या गाठी मी छान अशा फोडून घेऊन मस्त गूळ वितळवून घेतेय। बघू शकताय, तर बघू शकताय गुळाला छान असा फेस आल्यासारखा यायला लागलाय, म्हणजे व्यवस्थित असा आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। आता परफेक्ट गूळ म्हणजे वितळला गेलाय का नाही हे बघायचं असेल तर काय करायचं बघा, इथं मी 1 प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये बघा मी पाणी टाकून घेतलंय। आता त्या पाण्यामध्ये बघा मी थोडासा गुळाची जी वितळवलेला गोळ आहे तो टाकून घेते आणि बघू शकता याची हलक्या हाताने आपल्याला गोळी बनवून घ्यायची आहे। इथं व्यवस्थित अशी या गुळाची छान गोळी बनलेली आहे, म्हणजे आपला गुळ व्यवस्थित असा वितळलेला आहे। आता यामध्ये बघा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून गुळ गरम गरम असतानाच यामध्ये मी हे चुरमुरे घालून घेणार आहे आणि अगदी कंटिन्युअसली आणि फास्ट आपल्याला या चुरमुऱ्यामध्ये बघा हा गुळ छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। ह्या टायमिंगला बघा थोडासा हात जरा फास्ट चालवायचा, नाहीतर काय होतं गुळ घट्ट व्हायला लागतो आणि चुरमुऱ्याला व्यवस्थित असा लागला जात नाही। त्यामुळे अगदी फास्ट आपल्याला छान असं उलटणं हलवून बघा, म्हणजे चुरमुऱ्याला हा गुळ व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही मी अशा पद्धतीने सगळ्या चुरमुऱ्याला छान असा गुळ व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। इथे मी फक्त गुळ घेतला होता त्यामुळे बघा कलर थोडासा कमी आल्यासारखा वाटत असेल। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडासा व्हॅनिला इसेन्स घालू शकता, किंवा जर तुम्हाला कलरफुल लाडू हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर सुद्धा घालू शकता। बघा, आता गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर काय होतं हे घट्ट होतं आणि लाडू बनत नाहीत, त्यामुळे बघा गरम असताना मी लाडू बनवून घेते। त्यासाठी काय केलंय, पहिल्यांदा मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि त्यानंतर बघा अगदी थोडासा हे चुरमुरे घेऊन याचा छान हलक्या हाताने, जास्त प्रेस करून सुद्धा दाबायचं नाही, अगदी हलक्या हाताने याचे लाडू बनवून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय पाणी लावल्यामुळे हाताला काय होतं, आपल्या हाताला गुळ चिटकत नाही आणि चटके बसत नाहीत बघा, त्यामुळं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचे लाडू बनवून घ्यायचे। इतर लाडू बघा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्याचा आकार लहान मोठा तुम्ही करून घेऊ शकता। इथे मी तुम्हाला 2 लाडू बनवून दाखवलेले आहेत। तर याच पद्धतीने बाकीचे जे राहिलेले लाडू आहेत ते सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे। बघा, तर काय होतं माहिती का, चुरमुऱ्याचे लाडू वगैरे हे असे पदार्थ घरी बनवून ठेवले ना तर काय होतं, लहान मुलं वगैरे असतात घरी, तर दुपारच्या टायमिंगला वगैरे त्यांना भूक वगैरे लागते, त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीचे लाडू वगैरे बनवून देऊ शकता। बाहेरच्या
कुरकुरे चिप्स वगैरे आणायची गरज पडत नाही। तर बघू शकताय मस्त आपले झटपट सगळे लाडू बनवून तयार आहेत। तर आता हे लाडू मार्केटला मिळतात का नाही मला नाही माहिती, पण आम्ही लहान होतो बघा त्या टायमिंगला हे लाडू मिळायचे आणि 1 रुपयाला 1 लाडू अशा पद्धतीने लाडू मिळायचे बघा। तर बघू शकताय तेच लाडू मी घरच्या घरी बनवलेले आहेत आणि खरं सांगते लाडू खूप सुंदर झाले होते आणि त्याच सोबत चवीला सुद्धा खूप छान झाले होते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी 2 ते 3 साहित्यात चुरमुऱ्याचे हे लाडू बनवून नक्की बघा, खायला खूप सुंदर लागतात, लहानांपासून मोठ्यांना सुद्धा आवडतील अशा चवीचे हे लाडू आहेत। तुम्हाला आजची चुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।